टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण अनेक जणांच्या प्रतिक्रिया घेत आहोत। त्याचप्रमाणे विरार स्टेशनच्या समोरच जो ओम बजेटिया स्वीट होम आहे त्याच्यासोबत सुद्धा आपण त्या मालकाशी बोलणार आहोत। तर असे काय सांगणार तुम्ही की एकंदरीत जो मराठी आणि हिंदीचा जो वाद सुरू आहे, काल इथला एक रिक्षा चालकाने मुजोरगिरी करत मैं हिंदी बोलूंगा, भोजपुरी बोलूंगा, मगर मराठी नाही बोलूंगा असं सुद्धा वाक्य वापरलंय। मीरा रोड मध्ये आल्यापासून हे हिंदी आणि मराठीचा मुद्दा जो आहे हा कुठेतरी तापत असताना आपल्याला दिसतो। तुम्ही विरार मध्ये धंदा करतात, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही कस्टमरला सर मराठीच बोलतो असं आले सगळे आम्हाला इथे मराठीमध्ये बात होते। तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी धंदा करतात तर तुम्हाला कधी मराठीचा त्रास होतो का, किंवा मराठी बोलत असताना काय असं तुमच्या धंद्यामध्ये काय परिणाम होतो का? आमच्या मराठीचा काय त्रास नाही, आमचे कस्टमर मराठीमध्येच बोलतोय, कोण हिंदीमध्ये बोलतो तो हिंदीमध्ये बोलतो, असं काही नाही। आणि आम्ही सगळे कस्टमर मराठीच मध्ये वापरतो। काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण धंदा करतो, ज्या ज्या प्रांतामध्ये आपण धंदा करतो त्यावेळेस मराठी भाषेच्या विषयी काही लोकांना एवढा तिरस्कार येत असताना तुम्हाला काय वाटतं? तिकडे धंदा करतो तर मराठीमध्येच वार्तालाप करायचे, तर कस्टमर सगळं मराठीमध्ये बोलायचं। असं किती वर्षापासून या ठिकाणी धंदा करतात आणि तुम्ही कुठल्या इथले? 30-35 वर्ष झालं इथे विरारमध्ये। बघितलेलं आहे की जवळपास 30 ते 35 वर्षापासून धंदा करतात। महाराष्ट्रात धंदा करतोय तर मराठी आलीच पाहिजे अशा प्रतिक्रिया आहेत, काही कस्टमर आहेत। तुम्हाला काय वाटतं या? बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं, की जर मराठी माणूस आहे आणि महाराष्ट्रातून आपण धंदा करतो तर मराठी यायलाच पाहिजे, का नाही? पण तरी इथले काही रिक्षा चालक असतील, काय असतील, तर ह्यांची एक मुजोरगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मी हिंदी नाही बोलूंगा असं बोलतात। प्रशासनाने याच्यावरती काय तोडगा काढणं गरजेचं आहे। हा कायदा हातात घेण्यापेक्षा प्रशासन आहे, प्रशासन सगळ्या गोष्टीसाठी सिस्टम बनवत असतात, ते सिस्टम प्रमाणे चाललं तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात। कशाला कायदा हातात घ्यायची गरज आहे? प्रशासन कशासाठी आहे? त्यासाठीच आहे ना। प्रशासन सगळ्या गोष्टी, सगळ्या सुखसुविधा देते, प्रशासन त्याच्यावरती तोडगा काढेल की, असं आहे। निश्चितच तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राहत असताना मराठीचं काय वाटतं? नको मला नको मला नाही बोलत हे सगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत। आपण स्वीट मार्क्सवाला बघितला, रिक्षावाला बघितला की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावी लागते, आणि जे कोणी मुजोरगिरी करत असतील तर त्या मुजोरगारांना चाप सुद्धा दिला पाहिजे, कारण महाराष्ट्रात राहून जर मराठी येत नसेल तर ते दुर्दैवच म्हणावं लागेल, अशा सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत। माझ्यासोबत एक रिक्षा चालक आहे। तुमचं नाव काय आणि कुठून आले? मी बिहारवरून आहे, माझं नाव गंगाराम रामचंद्र राय आहे। मला मुंबईला नाही करून 35 वर्ष झालं। मी 20 वर्षापासून रिक्षा चालवतो, त्याच्या अगोदर मिलमध्ये होतो। काल इथला जो एक रिक्षा चालक आहे ज्यानं मुजोरगिरी केली की मी मराठी बोलणार, हिंदी बोलणार, भोजपुरी बोलणार, पण मराठी बोलणार, यावर काय वाटतं? त्यांनी जो लँग्वेज वापरलाय तो चुकीचे वापरलाय। आपल्याला जर ती मराठी भाषेत नाही येत तर त्याला आपण बोलू शकतो माणसाला की बाबा मराठी भाषा नाही येत, मी हिंदीमध्ये बोलणार या भोजपुरीमध्ये बोलणार। त्यांनी पहिले लँग्वेज जो वापरला ते चुकीचं बोलला। अशा मुजोरगिरी कुठेतरी वाढत चालल्यात वाटतं। आता याचं काय भाषावरून मिटवायला पाहिजे होतं काय? आपण एक राष्ट्राची आहे, हिंदू राष्ट्रामध्ये राहतो म्हणजे हिंदुस्थानमध्ये आहे, त्याच्यात त्यांनी चुकीचा शब्द वापरला, त्याच्यासाठी त्याला शिक्षण द्यायला पाहिजे होतं थोडं। जे शिवसैनिकांनी त्याला मारलं हे योग्य की अयोग्य? नाही, त्यांनी मारलं तर मारायला नाही पाहिजे होतं, योग्य तसं मारलं त्यांनी योग्य केलं, मग तरी पण एवढं शिक्षण नाही द्यायला पाहिजे की 2-4 तापर मारलंच तर सोडून दिलं एवढे। निश्चितच हा वसई विरार हा जो पट्टा आहे हा सर्व भाषिकांचा पट्टा आहे, आणि या परिसरामध्ये अनेक परप्रांतीय असतील, मराठी असतील, सर्वच जण व्यवसाय करत असतात। मात्र या ठिकाणी सुद्धा एका रिक्षा चालकाच्या मुजोरगिरीमुळे पूर्ण परिसरावरती एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे। मात्र आज ज्यावेळेस आपण सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस सर्वांनी एकच प्रतिक्रिया दिली आहे, आपण जिथं धंदा करतो तिथं मराठी शिकली पाहिजे, आणि मराठीचा मुद्दा हा आपण ऐरणीवर न आणता किंवा एखादा जर मुजोर झाला असेल तर त्याला मारणं योग्य नाही, अशा सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।